हॅलो. मोशन इन अ प्लेन या आपल्या तिसऱ्या चॅप्टरचं आजचं हे दुसरं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण समजावून घेणार आहोत ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड आणि त्यानंतर समजावून घेणार आहोत इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीड. तर बघा ॲव्हरेज व्हेलॉसिटीची बेसिक डेफिनेशन. दिस इज डिफाइंड ॲज द टोटल डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट डिवायडेड बाय दॅट टाइम इंटरवल. सो एकदम सिंपल आहे. टोटल डिस्प्लेसमेंट कशी काढतात ती आपण मागच्या सेशनमध्ये बघितली. फक्त त्यावेळेला आपण टाइम इंटरवलचा विचार केलेला नव्हता. तर जी काही डिस्प्लेसमेंट असणार आहे टोटल, त्याला जर का आपण टाइम इंटरवलनं जर डिवाइड केलं, जी काही वेळ आपल्याला मिळणार आहे, जो टाइम पिरियड आपल्याला मिळणार आहे, त्याने जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळते, तर व्हेलॉसिटी मिळते. सो या वेळेला जी कंडिशन असणार ती ॲव्हरेज व्हेलॉसिटी असणार आहे. कारण आपण याच्या नंतरचा भाग जो बघणार होता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर या केसमध्ये आपण जे बघतोय ती जी टोटल डिस्प्लेसमेंट होणार आहे त्या ऑब्जेक्टची आणि त्याला टाइम इंटरवलनं डिवाइड केलं की जी आपल्याला व्हॅल्यू मिळते तिला आपण काय म्हणतो, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. या ठिकाणी बघा एक कार उभी आहे आणि 0 पासून ते 50 मीटरपर्यंतचं अंतर आपल्याला समोर दिसतंय. 10 मीटरच्या स्टेप्सने हे अंतर वाढलेलं दिसतंय आणि जे बार्स आहेत तिथे आपल्याला दिसतंय आत्ता टाइम पिरियड सगळीकडे 0 सेकंद दिसतंय आणि आपल्याला काय करायचं आहे तर 50 मीटरपर्यंत ही कार जी आहे ती इथे ट्रॅव्हल होताना आपल्याला दिसणार आहे. पण हे जे टाइम पिरियड आहे तो आपण इथे काउंट करणार आहोत. 10 मीटर हे अंतर क्रॉस केल्याच्या नंतर इथे आपल्याला याची वेळ जी आहे ती बदलताना दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढे 20 मीटर अंतर ट्रॅव्हल करण्यासाठी तिला एकूण किती वेळ लागला ते दिसेल. त्यानंतर इथे 30 मीटर हे अंतर क्रॉस करण्यासाठी तिला किती वेळ लागला हे दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला टाइम पिरियड दिसणार आहे. तर बघूया काय होतं. हे बघा गाडी इथे क्रॉस झाली, 50 मीटर गाडी गेली, खूप स्पीडने गेल्यासारखी आपल्याला दिसली आहे आणि इथे टाइम पिरियड दिसतोय बघा 4 सेकंड म्हटलं इथे. त्याच्यानंतर इथे आहे 11 सेकंड, त्यानंतर इथे 17 सेकंड, इथे 22 सेकंड आणि इथे 25 सेकंड असं दिसतंय. सो पहिली 10 मीटर जे आहे हे अंतर क्रॉस करण्यासाठी तिला 4 सेकंद वेळ लागलाय. त्याच्यानंतर जेव्हा 20 मीटरचा आपण मार्क क्रॉस केला तेव्हा 11 सेकंद संपले होते. याचाच अर्थ इथून इथे म्हणजे 10 मीटरपासून ते 20 मीटरचं अंतर पार करण्यासाठी तिला एकूण किती सेकंद लागले, तर 7 सेकंद लागलेत बघा. 4 सेकंद आधी लागले होते पण पुढचे 20 क्रॉस करण्यासाठी तिला अजून 7 सेकंद लागले आणि म्हणून एकूण 20 मीटरचं अंतर पार करण्यासाठी तिला 11 सेकंद लागले. पुढचे 10 मीटर जे आहेत ते पुढचे 10 मीटर क्रॉस करण्यासाठी तिला एकूण किती 6 सेकंद लागलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यानंतर पुढे 10 मीटर जाण्यासाठी आणखीन 5 सेकंद लागलेत आणि पुढचे 3 सेकंद लागलेत ते पुढच्या 10 मीटर इतक्या अंतरासाठी. सो एकंदरीत 0 पासून 50 मीटर हे जे अंतर आहे ते या आपल्या कारने 25 सेकंदामध्ये पार केलेलं आहे हे आपल्याला दिसतं. तर इथे एक गोष्ट आपल्या लक्षात आली आहे बघा की प्रत्येक वेळेला 10 मीटरचा पल्ला गाठण्यासाठी आपल्याला तेवढाच वेळ लागलाय का, तर नाही. तर पहिल्या 10 मीटरसाठी आपल्याला 4 सेकंद लागलेत, पुढच्या 10 मीटरसाठी आपल्याला 7 सेकंद लागलेत किंवा त्याच्या पुढच्याही 10 मीटरसाठी जेव्हा आपण गेलो तेव्हा 6 सेकंद, नंतर 5 सेकंद, नंतर 3 सेकंद आणि त्याच्यामुळे आपण मग काय करतोय तर आपण इथे सरासरी काढणार आहोत. म्हणून याला आपण काय म्हणतोय तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि पर्टिक्युलर डिरेक्शन आपण म्हणतोय आणि म्हणून याच्यासाठी आपण व्हेलॉसिटी टर्म वापरला. डिरेक्शनचा जो प्रश्न आहे तो फक्त व्हेलॉसिटीच्या बाबतीत असतो, स्पीडच्या बाबतीत तो नसतो. सो आपण मागच्या सेशनमध्ये काय बघितलं होतं तर डिस्प्लेसमेंट बघितली होती आणि त्यानंतर पाथ लेंथ बघितला होता. सो जर टोटल डिस्प्लेसमेंट जर आहे तर त्याला जर टाइमने भागलं तर आपल्याला काय मिळेल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळेल. आणि ज्या कंडिशनमध्ये आपण बघितलं होतं की पाथ लेंथ त्याला सुद्धा जर टाइम इंटरवलने भागलं तर आपल्याला जी मिळते ती स्पीड. आणि मग त्याच्यात जो काही फरक आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. होमवर्कमध्ये आपण बघितलं होतं की जे पाथ लेंथ आहे ती 15 होती आणि कारण 10 पुढे गेल्याच्या नंतर 5 आपल्याला रिव्हर्स यायचं होतं. सो 10+5 अशा पद्धतीने आपली 15 ही आपल्याला मिळालेली पाथ लेंथ होती. पण डिस्प्लेसमेंट आपण काय म्हणतो फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशन यातला फरक. त्यामुळे फायनल पोझिशन आणि इनिशियल पोझिशन यातला फरक मग काय झाला होता तर तो 5 झाला होता. कारण की तुम्ही 10 पुढे गेला होतात बरोबर आणि परत 5 येणार होत, 5 मागे येणार होतात. कारण आपण असं म्हटलं होतं की जो मला वाटतं आर हा जो पॉईंट आहे हा एक्झॅक्टली हाफवर आहे असं म्हटलं होतं. त्याच्यामुळे 5 आपण मागे आलो होतो आणि त्याच्यामुळे 5 किलोमीटर हे त्याचं उत्तर होतं. किलोमीटर असेल किंवा मीटर असेल बघा. तर त्याचं उत्तर 5 होतं.
कुठलं तर डिस्प्लेसमेंटचं, आणि जिथे पाथ लेंथ होती ती 15 होती, कारण आपण तिथे काय म्हणतो टोटल डिस्टन्स कवर्ड. सो व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि स्पीड म्हणजे काय, तर आपल्याला एकदा जर कळली असेल की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि पाथ लेंथ म्हणजे काय, तर फक्त त्याच व्हॅल्यूला तुम्हाला काय करायचं आहे, तर टाईमने जेवढा वेळ तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये लागला आहे, ती जी वेळ आहे त्याने फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्या टाईम इंटरवलने फक्त भागायचं आहे. ओके. सो आत्ता आपण या केसमध्ये बघताना असं बघितलंय की पहिले जे काही 50 मीटर जे आहेत याच्यासाठी या कारला आपल्याला किती लागले, 25 सेकंद. आणि आता आपण पुन्हा एकदा रिव्हर्स गिअर टाकणार आहोत मागच्या सेशनसारखा, आणि बघूया काय होतंय ते. तर रिव्हर्स गिअर टाकल्याच्या नंतरची कंडिशन बघा. आपण 10 मीटर मागे आलं आणि 40 सेकंद संपलेले होते, बरोबर आहे. म्हणजे या केसमध्ये झालं काय बघा, तर सुरुवातीला आपण 25 सेकंदामध्ये 50 मीटर तर गेलो, परंतु आपल्याला पुन्हा एकदा रिव्हर्स घ्यावं लागले गाडी, आणि त्याच्यानंतर आपल्या लक्षात आलंय की पुढे आणखीन 15 सेकंद लागलेत हे 10 मीटर कव्हर करण्यासाठी रिव्हर्स गिअरमध्ये. ओके. सो या ठिकाणी जर डिस्प्लेसमेंटचा विचार केला तर बघा, पहिली पोझिशन 0 होती आणि फायनल पोझिशन किती होती, 40 आहे, बरोबर. सो इथल्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट किती आहे, तर 40 मीटर आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये पाथ लेंथ किती आहे, तर पहिल्यांदा गेली होती 50 आणि ही रिव्हर्स आलेली 10, अशी एकूण पाथ लेंथ आपल्याकडे आहे ती आहे 60 मीटर. 50 अधिक 10 बरोबर 60 मीटर ही आपली पाथ लेंथ आहे. पण जर आपण डिस्प्लेसमेंटचा विचार केला तर आपल्याकडे इनिशियल पोझिशन 0 आणि फायनल पोझिशन 40 मीटर, म्हणजे आपली टोटल डिस्प्लेसमेंट जी आहे या केसमध्ये ती किती आहे, तर 40 मीटर आहे. सो या हिशोबाने आपण थोडंसं लिहून टाकूया हे. इन दिस केस द टोटल डिस्प्लेसमेंट इज 40 मीटर अँड द टाइम इंटरवल इज 40 सेकंड. ओके. सो टोटल 40 सेकंड हा टाइम पिरियड आहे. आपल्याला आपण बघितला की पहिला 25 सेकंदमध्ये ती गेली होती, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर तिला आणखीन 15 सेकंद लागले गाडी रिव्हर्स येण्यासाठी. सो प्रत्यक्षामध्ये वेळ किती लागली, तर 40 सेकंद लागली, आणि डिस्प्लेसमेंट किती झाली आहे, तर 40 मीटर झाली. आणि त्याच्यामुळे मग ॲव्हरेज वेलॉसिटी जी आहे ती आपण कशी सांगू शकतो, तर ॲव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन अ टाईम. आणि म्हणून डिस्प्लेसमेंट जी आपली टोटल झाली या केसमध्ये ती आहे 40 मीटर, आणि यासाठी लागणारं जे ड्युरेशन आहे, टाईम ड्युरेशन, ते आहे 40 सेकंड. सो 40 मीटर डिवायडेड बाय 40 सेकंड इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड. सो या ठिकाणी ॲव्हरेज व्हेलॉसिटी जी आहे ती आपल्याला अशी सांगता येईल की ती 1 मीटर पर सेकंड आहे. याच्याशिवाय आपण आणखीन एक गोष्ट सांगू शकतो या ठिकाणी की ॲज द डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी, द व्हेलॉसिटी इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी. कारण डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आहे, टाईम जरी स्केलर असली तरी डिस्प्लेसमेंट आपली वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे आपल्याला फायनली जी व्हेलॉसिटी मिळणार आहे ती काय असणार आहे, तर वेक्टर क्वांटिटी असणार आहे. सो अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल की ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय. कारण का प्रत्येक ठिकाणी काय झालंय, तर जी व्हेलॉसिटी आहे ती प्रत्येक वेळेला काही सारखी नाही आहे. आपल्याला दिसलंय की जिथं जे ट्रॅव्हल केलंय, पहिल्या 10 मीटरसाठी वेगळा वेळ लागला आपल्याला, पुढच्या 10 मीटरसाठी वेगळा वेळ लागला. सो या पद्धतीने जशी आपण गाडीसुद्धा रस्त्यावरती चालवतो, ट्रॅफिक असेल तेव्हा थोडी स्पीड कमी असते, जेव्हा आपल्याला मोकळं मैदान मिळतं किंवा मोकळा रोड मिळतो त्यावेळेला आपण काय करतो, थोडीशी स्पीड वाढवलेली असते अशा पद्धतीने, आणि सरासरी आपल्याला जी काय आहे ती व्हेलॉसिटी मिळते. आपण ॲक्च्युअली ती स्पीड घेतो, कारण आपण काही पर्टिक्युलर डिरेक्शनशी आपल्याला देणं घेणं नसतं, त्यावेळेला आपण त्या केसमध्ये आपण स्पीडबद्दल बोलत असतो. आणि स्पीड ही काय आहे, तर स्केलर क्वांटिटी आहे, त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्या पुढच्या आर्टिकलमध्ये. त्या आर्टिकल आहे ॲव्हरेज स्पीड, आणि त्याची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला बघा. दिस इज डिफाईन्ड ॲज द टोटल पाथ लेंथ ट्रॅव्हल डिवायडेड बाय दॅट टाईम इंटरवल. सो याही केसमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल, मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी की मगाशी होतं जी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम होतं, तर आता येणार आहे पाथ लेंथ ट्रॅव्हल डिवायडेड बाय दॅट टाईम इंटरवल. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगू शकतो मी, जसं तुम्ही बघितलं या केसमध्ये की टोटल पाथ लेंथ किती झाली होती, तर 60 मीटर झाली होती, कारण 50 मीटर ती गाडी पुढे गेली होती, तर 10 मीटर ती मागे आली होती. पण पाथ लेंथमध्ये काय होईल, तर टोटल जे काही कव्हर केले अंतर ते 50 अधिक 10 यांची बेरीज होणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रत्यक्षामध्ये तुम्हाला इथे दिसते की कंडिशनमध्ये आपली पाथ लेंथ झाली 60 मीटर, पण टाईम इंटरवल किती, 40. कारण पहिल्यांदा जे अंतर आपण ट्रॅव्हल केलं तिथपर्यंत आपल्याला 25 सेकंद लागली होती, आणि रिव्हर्ससाठीची 15 सेकंद. अशा पद्धतीने 40 सेकंद. जसा मगाचा जो टाईम इंटरवल होता तोच टाईम इंटरवल राहणार आहे. फक्त मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं डिस्प्लेसमेंटची जी काय तुम्हाला मॅग्निट्यूड मिळाली आहे या केसमध्ये, आणि पाथ लेंथची मॅग्निट्यूड याच्यामध्ये तो फक्त फरक आलेला आहे. आणि त्यामुळे या केसमध्ये आपल्याला दिसेल की 60 मीटर आपली पाथ लेंथ आहे, आणि इंटरवल जो आहे टाईम इंटरवल तो आहे 40 सेकंड. आणि म्हणून ॲव्हरेज स्पीड आपण कसं सांगू शकतो, पाथ लेंथ अपॉन टाईम. आणि या केसमध्ये पाथ लेंथ 60 मीटर डिवाइड बाय 40 सेकंड टाईम इंटरवल. सो उत्तर जे मिळतं ते आपल्याला 1.5 मीटर पर सेकंड. सो आपल्या लक्षात आलं असेल की ॲव्हरेज स्पीड जी आहे
ती मग कंपॅरेटिव्हली जास्त झालेली आपल्याला दिसते, कारण पाथ लेंथची जी व्हॅल्यू आहे आपल्याला माहिती आहे नेहमीच पाथ लेंथ आपण म्हटलंय, आपल्याला काल फरकाचे मुद्दे जेव्हा मागच्या सेशनमध्ये लिहायला दिले होते तेव्हा तुमच्या लक्षात आलं होतं की पाथ लेंथ जो आहे तो डेफिनेटली काय असणार, जास्त असणार, कारण पाथ लेंथच्या पॉईंटमध्ये आपण असं म्हटलंय की पाथ लेंथ मे बी 0 ऑर पॉझिटिव्ह. सो निगेटिव्ह कधीच असणार नाही पाथ लेंथ, कारण ते अंतर आहे. पण डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत 0 असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते आणि निगेटिव्हही असू शकते. त्याच्यामुळे जर व्हेलॉसिटीचा जर विचार केला तर डेफिनेटली ती पाथ ॲव्हरेज स्पीडपेक्षा वेलॉसिटी एकतर कमी तरी असेल किंवा सेम असेल, पण ती जास्त असणार नाही आपल्याला माहिती आहे, कारण वेलॉसिटी जी आहे ती निगेटिव्हही असू शकते. ओके सर, पुन्हा एकदा याच्यात आणखीन एक लिहून टाकतोय गोष्ट. ॲज द पाथ लेंथ इज अ स्केलर क्वांटिटी, द स्पीड इज ऑल्सो अ स्केलर क्वांटिटी. आपण स्केलर आणि वेक्टर याच्यामध्ये जेव्हा डिस्कशन केलं होतं तेव्हा मी तुम्हाला मागे म्हटलं पण होतं की वेलॉसिटी आणि स्पीड ह्या दोन्ही पॅरलल गोष्टी आहेत जनरल केसमध्ये, परंतु याच्यामध्ये स्पीड काय आहे तर स्केलर क्वांटिटी आहे. पण मग जर आपण मॅग्निट्यूड वाईज जर विचार केला तर तुम्हाला माहिती आहे की ते पाथ लेंथ म्हणा किंवा तुम्ही जे डिस्प्लेसमेंट म्हणताय ती पर्टिक्युलरली काय आहे तर एक मेजरमेंट आहे लेंथच, बरोबर आहे. फक्त तिथे मॅग्निट्यूडचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला आपण स्केलरमध्ये म्हणताना ते डिस्टन्स म्हणू शकतो डिस्प्लेसमेंटला. सो या केसमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती येणार आहे. आणि म्हणून इथे एक गोष्ट मला आणखीन तुम्हाला सांगायची आहे की जे स्पीड्स आपण बघितलं होतं, जे डायमेन्शन्स आपण बघितले होते की ज्याच्यामध्ये आपण म्हटलंय की डिस्टन्स अपॉन टाईम, इथे आपण पाथ लेंथ अपॉन टाईम म्हणतोय की तिथे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणतोय. तर ही जी लेंथ आहे अपॉन टाईम, त्याच्यामुळे जर त्याचे डायमेन्शन्स लिहायचे झाले तर काय होतील, एम काय असणार आहे आपला तर 0 असणार आहे, कारण मास नाही आहे या केसमध्ये. एल मात्र तुमचा किती असणार आहे, 1 असणार आहे, लेंथ आहे त्यामुळे एल 1 असणार आहे आणि टी -1 असणार आहे, कारण का एल डिवायडेड बाय टी असं असणार आहे. तर थोडक्यात तर टी जो आहे टाइम पिरियड तो डिनॉमिनेटरला आहे, तो वरती गेल्याच्या नंतर मायनस होईल आणि त्यामुळे L1 आणि T-1 आणि एम नसला तरी M0 असं तुम्हाला लिहायचं आहे. सो M0 L1 T-1, अर्थात ही दोघांचीही डायमेन्शन्स असेच येतील, कारण आपल्याला माहिती आहे की मॅग्निट्यूड वाईज हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पॅरलल जात आहेत की वेलॉसिटी आणि स्पीड. त्याच्यामुळे ॲव्हरेज वेलॉसिटीचे जरी कोणी विचारले तुम्हाला डायमेन्शन सांगा किंवा ॲव्हरेज स्पीडचे, तरी हेच राहतील दोन्ही केसमध्ये. ओके, याच्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक छोटासा कन्सेप्ट समजावून सांगणार आहे, तो आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटीचा. आपण स्क्रीनवरती जेव्हा बघितलं ते जे स्थिर चित्र आपल्याला दिसलं सुरुवातीलाच आपण व्हिडिओ ओपन करताना, तिथे तुम्हाला जो एक स्पीडोमीटर दिसला आपल्या बाईकचा किंवा कारलाही तशाच पद्धतीने कुठल्याही व्हेकलला तो असतो, बरोबर आहे. तर तो स्पीडोमीटर तुम्हाला स्पेसिफिकली काय करतो तर एका पर्टिक्युलर केसला त्या टायमिंगला तो काटा त्याची स्पीड दाखवतो, बरोबर आहे. म्हणजे आता कधी तो 60 वर असेल, कधी 50 वर असेल, कधी 70 वर असेल, बरोबर आहे. सो त्यावेळेची तो स्पीड दाखवतो. अर्थात आपण स्पीडबद्दल बोलतोय, तर व्हेलॉसिटी म्हणजेच काय तर त्याला पर्टिक्युलर डिरेक्शन असते. समजा आपण लिनियर मोशन पकडलं आताच्या केसमध्ये जे आपण म्हणतोय की रेक्टिलिनियर मोशन, तर तिथे ते एकाच पाथमध्ये जातो, सो त्याची डिरेक्शन फिक्स आहे, बरोबर आहे. सो इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे काय, सिंपल आपल्याला कळलंय की इन्स्टंटेनियस वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज इट्स वेलॉसिटी ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम. म्हणजे त्या पर्टिक्युलर टाइमला, त्या अगदी इन्स्टंटला काय कंडिशन असणार आहे तर ती जी त्याची स्पीड किंवा ती वेलॉसिटी जी आहे, आपल्या केसमध्ये आपण वेलॉसिटी म्हणतोय कारण डिरेक्शन आहे. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, लक्षात ठेवा, वेलॉसिटी म्हणजे डिरेक्शनची गरज आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर स्टेजला असणारी जी काही वेलॉसिटी आहे ती तुम्हाला काय देतं, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जर तुमच्या बाईकचा किंवा तुमच्या कारचा जो काही स्पीडोमीटर आहे, तो जो आकडा तुम्हाला दाखवतो तो काय असतो, त्या इन्स्टंटची वेलॉसिटी किंवा त्या इन्स्टंटची स्पीड असते, बरोबर आहे. सो ती ॲव्हरेज असते का, बरोबर आहे. म्हणजे जर समजा आपण एक जर्नी आपण ठरवली, समजा आपण बाईकवरून जातोय, तर मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं तसं एखाद्या केसमध्ये असं होईल की तुमचं स्पीडोमीटर आता किती दाखवतोय तर 70चा स्पीड दाखवतोय, कधी 50 दाखवतोय, कधी 40 दाखवतोय. म्हणजे इन्स्टंट प्रत्येक वेळेस सेम आहे का तर अजिबातच नाही आहे. आणि जर ॲव्हरेज मग काढायचं झालं तर नंतर तुम्ही काय करणार, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाईम असं जेव्हा काढणार तेव्हा ती व्हॅल्यू वेगळी असणार आहे. त्यामुळे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी हा वेगळा विषय आहे आणि आपली जी ॲव्हरेज वेलॉसिटी आहे तो वेगळा विषय आहे, कारण आपण तिथे सरासरी काढतो आणि ही एखाद्या पर्टिक्युलर वेळेची जी काय आहे ती आपण वेलॉसिटी काढतोय, बरोबर आहे. जसं की आपण रन रेट कसं काढतो, सरासरी काढतो. एखाद्या ओव्हरमधले काढलेले रन्स असतील 8 असतील, पण आपली सरासरी किती आहे, 6 आहे. कारण काय, रन रेट 6 काय येतो तर कधी 8 काढलेले असतात, कधी 7 काढलेले असतात, कधी 5 काढलेले असतात, कधी मेडन ओव्हर गेलेले असते, या पद्धतीने. तर तशाच पद्धतीने इन्स्टंटेनियस म्हणजे त्या पर्टिक्युलर इन्स्टंटचं सांगायचं आपल्याला. आणि
अगदी शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं, आपल्या फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये जर याची डेफिनेशन बघायची झाली तर कशी आहे बघा. इट इज डिफाइंड ॲज द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट ओव्हर अ स्मॉल टाइम इंटरवल डेल्टा टी अराउंड टी when the value of time interval delta t goes to 0. आणि हे मॅथमॅटिकल भाषेत आपण असं लिहितो, v bar is equal to limit delta x bar upon delta t as t tends to 0 is equal to dx bar by dt. ओके, सो या केसमध्ये आपल्याला लिमिट जे आहे, आपण मॅथमॅटिक्समध्ये बघितलं असेल हे लिमिट कसं आहे, ते लिमिट कसं घेतात. तर टी ची व्हॅल्यू आहे ही टी इज इक्वल टू 0 नाही, लक्षात घ्या, टी टेन्स टू 0. याचाच अर्थ टी ची व्हॅल्यू 0 कडे चालली आहे पण ती 0 नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे तो जो टाइम इंटरवल आहे हा एकदम कमीत कमी आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की सेकंदाचा 1000वा भाग म्हणा, 10,000वा भाग म्हणा, तर इतक्या कमी स्पॅनमध्ये ते जे तुम्ही काही जे डिस्टन्स त्यावेळेला ट्रॅव्हल करणार आहात ते आणि छोटंसं डिस्टन्स डी एक्स बार असं म्हटलं, बरोबर आहे. तर ते छोटंसं डिस्टन्स आणि तो शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम. सो हे जे काय आहे ते तुम्हाला काय देईल, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, म्हणजे त्या पर्टिक्युलर इन्स्टंटची व्हेलॉसिटी देईल, बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं असेल हे. म्हणजे तुमचा जो स्पीडोमीटर आहे तो काय देतो, पर्टिक्युलरली इन्स्टंटेनियस स्पीड देतो खरं तर, कारण तो काही डिरेक्शन दाखवत नाही तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. व्हेलॉसिटी कशासाठी आपण म्हणतोय की त्याची स्पेसिफिक डिरेक्शन. आपण रेक्टिलिनियर मोशनचा अभ्यास जर केला तर ती आपली जी बाईक आहे किंवा आपली जी कार आहे ती एका सरळ दिशेतच जाते, त्यामुळे तिच्या डिरेक्शनचा मग काय प्रश्न येणार नाही आपल्याला. आपल्याला माहिती आहे ती अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस जाते, तर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या अलॉंगच ती जाते. तसंच होणार आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी किंवा इन्स्टंटेनियस स्पीड. या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे, तर पर्टिक्युलर डिरेक्शन ही सेमच राहणार आहे, कारण का त्या स्मॉल इंटरवलमध्ये काही अशी परिस्थिती बदलणार नाही आहे, बरोबर आहे. हां, अलॉंग द सर्क्युलर पाथ असेल तर थोडंसं काय होईल की एक जो आहे तो पाथ जो आहे तो तुम्हाला काही कन्सिडर करण्याची गरज नाही. पण इथे जर सर्क्युलर मोशन जर असेल आणि त्या सर्क्युलर पाथवरती जर ती कार असेल तर थोडासा कर्व असेल, पण अप्रॉक्सिमेटली आपण त्याही शॉर्ट इंटरवल ऑफ टाइमसाठी आपण काय म्हणतो, अप्रॉक्सिमेट करून इट इज अप्रॉक्सिमेटली अ स्ट्रेट लाईन, आणि या पद्धतीने आपण ते करतो. त्यामुळे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड आणि इन्स्टंटेनियस स्पीडची मॅग्निट्यूड ही जवळपास सेमच असते, हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत याच्याशी रिलेटेड जी दुसरी टर्म आपण म्हणतो इन्स्टंटेनियस स्पीड, त्याच्याकडे वळतोय आपण. इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजेच काय, तर आपल्याला आपल्या आत्ताच्या सारख्या शब्दात आपण काय सांगू शकतो, इन्स्टंटेनियस स्पीड इज द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम. ओके, मगाशी जे आपण म्हटलं होतं तर व्हेलॉसिटी आपण म्हटलं होतं, इट्स व्हेलॉसिटी ॲट गिवन इन्स्टंट ऑफ टाइम. तर इथे आता आपण म्हणतोय ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम, फक्त आपण काय म्हणतोय, स्पीड म्हणतोय. ओके, आणि जसं इथे आपण डेफिनेशनमध्ये लिहिलं होतं तसंच आपण लिहितो या स्पीडच्या बाबतीमध्ये. बघा, इट इज अ लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ॲव्हरेज स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट टेकन ओव्हर अ स्मॉल टाइम इंटरवल डेल्टा टी अराउंड टी वेन द टाइम इंटरवल गोज टू 0. ओके, सो इथे पण तीच सिच्युएशन आहे आणि मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आपल्याला कसं लिहिता येईल, जसं मागाशी लिहिलं होतं तसंच, फक्त तिथे काय असणार आहे, तर जो बार साईन आहे तो नसणार आहे. त्यामुळे तिथे असं लिहू शकता, व्ही इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी ॲज टी टेन्स टू 0 इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी. फक्त जी बार साईन आहे ती फक्त तिथून निघून जाईल, बाकी तुमचा फॉर्म्युला तर तसाच राहील. ओके, आणि पुढे काय म्हटलं बघा यांनी, इन सच अ लिमिट the path length will be equal to the magnitude of the displacement, and so the instantaneous speed will always be equal to magnitude of the instantaneous velocity of the object. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं की त्या केसमध्ये पाथ लेंथ आणि जी आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो या दोघांची मॅग्निट्यूडचा जर विचार केला तर काय असणार आहे, तर ती दोघांची सारखीच असणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की इन्स्टंटेनियस स्पीड विल always be equal to the magnitude of the instantaneous velocity. So जर path length आणि जर डिस्प्लेसमेंट यांची मॅग्निट्यूड जर सेम असेल तर डेफिनेटली काय होणार आहे, कारण टाइम इंटरवल हा दोन्हीकडे तोच राहणार आहे ना, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या क्वांटिटीला टीनं डिवाइड करायचं, याही क्वांटिटीला टीनं डिवाइड करायचं. सो टी हा काय फॅक्टर फार मोठा अफेक्ट करत नाही, कारण का दोन्हीकडे तो सेमच आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे पाथ लेंथ डिवायडेड बाय टाइम आणि डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. सो जर का पाथ लेंथ आणि डिस्प्लेसमेंट जर का सेम असतील तर मग ऑटोमॅटिकली काय होईल, इन्स्टंटेनियस स्पीड आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ही काय असणार आहेत, सारखी असणार आहेत, अर्थात मॅग्निट्यूड वाईज. ओके, सो याच्यावरून आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात येईल की ज्यावेळेला आपण रेक्टिलिनियर मोशन म्हणतोय तिथेही युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन, आपण सर्क्युलर मोशनमध्ये हे बघितलं होतं. युनिफॉर्म म्हणजे काय, प्रत्येक वेळेला एक समान गतीने जातोय, आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे जी गती आहे ती
बदलते. म्हणजे जसं आपण स्पीडोमीटरचं म्हणतोय की प्रत्येक वेळेला काय होणार आहे, गाडीची जी स्पीड आहे ती कमी जास्त होत राहणार आहे. तर त्या कंडिशनमध्ये आपलं हे लक्षात येईल की आपल्याला काय म्हणायचं आहे, की कॉन्स्टंट किंवा युनिफॉर्म म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय ते तुमच्या लक्षात येईल. सो हे पॉईंट जे आहेत ते लक्षात ठेवा कायम. ऑलवेज रिमेंबर दिस. फॉर युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन इन एसेन्स फॉर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी अलॉंग अ स्ट्रेट लाईन. काय काय पॉईंट्स लिहिलेत बघा. द ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस वेलॉसिटीज आर इक्वल, आणि पुढे म्हटलंय द ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस स्पीड्स आर द सेम अँड आर इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी. ओके, सो ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस वेलॉसिटीज आर इक्वल असं आपण का म्हटलंय. तर युनिफॉर्म असेल तर काय होणार आहे, तर प्रत्येक वेळेलाच काय राहील, तो तुमचा स्पीडोमीटरचा काटा जो आहे ना तो सारखाच राहणार. मी तुम्हाला एक कारची मोशन दाखवतो आता तुम्हाला, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. बघा या केसमध्ये काय होईल बघा, की जी बाईक आहे ना ती एक समान गतीनंच पुढे पुढे जाते, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचा जो काही स्पीडोमीटरचा काट आहे तो काय होईल, तर एक्झॅक्टली काय असणार आहे, तो कायम समजा 40 असेल तर 40च्या स्पीडनेच गाडी जाते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जर का आपण ॲव्हरेज वेलॉसिटी काढली तरी ती तीच राहणार आहे आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी जरी बघितली तरी ती तीच राहणार आहे. कारण काय आहे, युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन आहे. नॉन युनिफॉर्म मोशन असेल तर काय होईल, कारण मग जसं मी मगाशी म्हटलं तसं तो जो बाईकचा जो स्पीडोमीटर आहे तो वेगवेगळे रिडिंग देतोय, कधी 50 दाखवतोय, कधी 40 दाखवतोय, कधी 30 दाखवतोय. मग तेव्हा काय होईल, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. द ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस वेलॉसिटीज आर डिफरंट. कारण त्या पर्टिक्युलर इन्स्टंटला जी असणारी जी काही वेलॉसिटी आहे आणि ॲव्हरेज वेलॉसिटी ती वेगळी आहे. कारण का आत्ता ते कॉन्स्टंट स्पीडने गाडी जात नाही आहे, बरोबर आहे. कधी 30 असणार आहे, कधी 40 असणार आहे, कधी 50 असणार आहे. मग एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टंटला कधी ती वेलॉसिटी 50 असेल, कधी ती 40 असेल, कधी 30 असेल, अशी वेगवेगळी असेल. पण ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणजे एकच अंक असतो, कारण ती सरासरी आहे ना या सगळ्याची. त्याच्यामुळे ती वेगळी असणार आहे डेफिनेटली, बरोबर आहे. याच्यानंतर आपण वळूया आजच्या आपल्या होमवर्ककडे. बघा होमवर्क काय आहे. अ कार ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 5 किलोमीटर इन 4 मिनिट्स. In next 30 seconds, car travels a distance of 400 meter in reverse gear. Find the magnitude of average velocity and average speed of the car. ओके, सो आपल्याला मॅग्निट्यूड काढायची आहे ॲव्हरेज वेलॉसिटीची आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ द कार. सो जे डिस्टन्स आहे ट्रॅव्हल केलेलं, अर्थात ते किलोमीटरमध्ये दिले आणि जे मिनिट्समध्ये दिले ते फक्त कन्वर्ट करून घ्या. म्हणजे उदाहरणार्थ इथे डिस्टन्स 5 किलोमीटर आहे, तर त्याचं कन्वर्जन करून घ्या, 5000 मीटर होईल ते, बरोबर आहे. आणि 4 मिनिट्स म्हणजे ॲक्च्युली सेकंड्स किती होतील, तर 6 चौक 24 म्हणजे 240 सेकंड्स, बरोबर, 240 सेकंड असं म्हणा, बरोबर आहे. आणि 5000 मीटर आणि 240 सेकंड असं हे या कंडिशनमध्ये आपल्याला दिसतंय. आणि नेक्स्ट 30 सेकंडमध्ये जे डिस्टन्स आहे ते बरोबर आहे 400 मीटर्स आहे, त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. सो टोटल किती पाथ लेंथ किती होते ती बघून घ्या, बरोबर आहे. पाथ लेंथ किती होईल, 5.4 म्हणजे ती ॲक्च्युली 5400 होणार आहे टोटल पाथ लेंथ तुमची, बरोबर आहे. आणि डिवाइडेड बाय टाइम पिरियड किती होईल बघा, तर 4 मिनिट्स आहेत ते आणि हे 30 सेकंड. सो एकूण सेकंड किती होतात ते बघा, ते 240 आणि हे 30 म्हणजे 270 होतील बघा, बरोबर आहे. याने 270 दोन्हीकडे राहणार आहेत हे लक्षात ठेवा, डिवाइड बाय टाइम असल्यामुळे. फक्त पाथ लेंथ किती झाली, तर 5400 मीटर होईल. आणि तिकडे जर तुम्ही कव्हर अप करायला गेलात तर त्या कंडिशनमध्ये तुमची जी डिस्प्लेसमेंट आहे ती किती होईल, तर रिव्हर्समध्ये 400 कमी केलेले आहेत बघा. सो त्या हिशोबाने ते कमी करा आणि मग तुम्हाला जे डिस्प्लेसमेंट मिळेल त्याला टाईम पिरियड जो आहे आत्ता आपला फिक्स झाला आहे 4 मिनिट्स आणि 30 सेकंड, म्हणजे त्या केसमध्ये तुम्ही किती काय लिहिणार आहात ते 270 सेकंड लिहिणार आहात. तर त्याने ते डिवाइड करा आणि मग तुम्हाला ॲव्हरेज वेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ द कार मिळून जाईल.